तिथे माया प्रगट झाली. मला तिथे जायचं आहे आणि माईला इकडे घेऊन यायचं आहे. बाळा, तुला कशामध्ये न्यायचं? एवढं मोठं तुझं रूप. काळजी करू नका, छोटं भगवंताने रूप धारण केलं. आवाज वाढवा. ए दादा, खाली उतरा, खाली उतरा. भगवंताने छोटस रूप धारण केलं. हात पायामधल्या बेड्या तुटल्या. एका टोपलीमध्ये घेऊन वसुदेवजी गोकुळ नगरीच्या रस्त्याने निघाले. आता रस्त्याने निघाल्यानंतर अचानक खूप आभाळ आलं, वादळ सुटलं. नदी नाले एक झाले. यमुना नदीला ताप पाणी. यमुना नदीमध्ये प्रवेश करते वसुदेवजी. छातीपर्यंत पाणी आलं वसुदेवजीच्या. दाढीपर्यंत पाणी आलं. नाका तोंडामध्ये पाणी जायला लागलं. देवाला विचार पडला. देवाने आपला हळूच एक पाय बाहेर काढला. यमुना नदीला दर्शन दिलं. यमुना नदी शांत झाली. वसुदेवजी भगवंताला गोकुळ नगरीमध्ये जाऊन पोहोचले. गोकुळ नगरीमध्ये गेल्यानंतर गोकुळ नगरीमध्ये